आज अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय, कारण सगळ्या लाडक्या बहिणींचा दादा आज कायमचा हरवलाय. अजित दादा आज सकाळी सुमारे 8:45 आसपास अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्याचा बारामतीच्या एअरपोर्ट जवळ अपघात झाला. काही तांत्रिक कारणामुळे अपघात झाला आणि या अपघातामध्ये बारामतीनं त्यांचा सुपुत्र गमावला आणि अख्ख्या महाराष्ट्रानं आपला खंबीर आधार गमावलाय. आपल्या लाडक्या बहिणींना सणासुदीला पैसे खर्चाला असावेत म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. शेतकऱ्यांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी धरणं बांधून दिली. आणि पुण्यात आज मेट्रो धावतीये ती दादांच्या जिद्दीमुळेच. पुणे मेट्रोच्या प्रकल्पावर ना त्यांचं खास लक्ष होतं. म्हणजे त्यांनी कमीत कमी 25 ते 30 वेळा पुणे मेट्रोला भेट दिली आणि ते नेहमी पहाटे भेट द्यायला यायचे. 6 ते 7:30 दरम्यानच्या वेळेमध्ये नक्की ते भेट द्यायला येत होते. प्रत्येक कामामध्ये अगदी बारकाईनं त्यांचं लक्ष होतं. पण नशीब कसं असतं ना, ज्या नेत्यानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळेची किंमत जाणवून दिली त्याच नेत्याला आज काळानं आपल्यापासून हिरावून घेतलं. शेवटी मी एवढंच सांगेल, महाराष्ट्राला असा प्रशासक आणि असा मोठा भाऊ परत कधीच भेटणार नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की एवढ्या मोठ्या व्हीआयपी नेत्याचं विमान आणि त्याची तांत्रिक चाचणी खरंच अगोदर झाली नसेल का? तुम्हाला काय वाटतं? असो, आपण दादांना आज भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि दादा, तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयात, प्रत्येक घरात नेहमी आठवणीत राहाल.